महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं 10वी आणि 12वीच्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतलाय। विद्यार्थ्यांवरील ताण कमी करणं, परीक्षा अधिक पारदर्शक बनवणं आणि गैरप्रकारांना आळा घालणं या उद्देशानं नवी सुधारणा लागू करण्याची तयारी सुरू आहे। काय आहेत ते बदल आणि विद्यार्थ्यांवर त्याचा कसा परिणाम होणार आहे ते सांगते। सर्वात आधी प्रश्नपत्रिका कशी असेल ते सांगते। अनेक विषयांच्या प्रश्नपत्रिका 10 ते 11 पानांच्या असतात। 10वी आणि 12वीच्या पेपरचं विद्यार्थ्यांना एवढा मोठा प्रश्नपत्रिका हाताळताना मानसिक ताण जाणवतो। त्यामुळे आता प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बदलून ती फक्त 3 ते 4 पानांचा करण्याचा निर्णय मंडळानं घेतलाय। मुख्य प्रश्न आणि उपप्रश्न एकाच पानावर देण्याची योजना आखण्यात आली असून ज्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ कमी होईल आणि वेळेचं नियोजन करणं सुद्धा त्यांना सोपं जाणार आहे। तर याच बदलांचा विद्यार्थ्यांवर कसा परिणाम होईल ते सुद्धा सांगते। मोठ्या प्रश्नपत्रिका पाहून अनेक विद्यार्थी सुरुवातीलाच घाबरतात। प्रश्नाची मांडणी गुंतागुंतीची असल्यानं वेळ वाया जातो आणि आत्मविश्वास कमी होतो। त्यामुळे प्रश्नांची रचना अधिक स्पष्ट आणि व्यवस्थित केली जाणार आहे। बहुपर्यायी प्रश्न, गुणांचं विभाजन, अधिक प्रश्न क्रमांक अधिक सुलभ स्वरूपात दिले जातील। त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्न समजून घेणं आणि उत्तर लिहिणं अधिक सोपं होईल। परीक्षा व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा अधिक वापर केला जाणार आहे। डिजिटल सुरक्षा आणि तांत्रिक देखरेखीमुळे पेपर फुटी किंवा कॉपीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। तर विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा बोर्ड परीक्षांवरील विश्वास वाढवणं हा या बदलामागील मुख्य उद्देश असणार आहे।